झी 24 तास एक पाऊल पुढे. सुरुवातीलाच जाऊयात संगीतमय प्रेमाच्या दुनियेत. प्रेम म्हणजे प्रेम असतं या सिनेमाचं म्युझिक लॉन्च नुकतंच झालं. मिलिंद इंगळे, किशोर कदम आणि बेला शेंडे अशी टीम या सिनेमाच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र येतेय. तेव्हा स्पॉटलाइटच्या टीमनं गाठलं ते या म्युझिक टीमला. प्रेम म्हणजे प्रेम असतं या सिनेमाचं म्युझिक रिलीज नुकतंच पार पडलंय आणि आता आपल्या सोबत या सिनेमाची संपूर्ण म्युझिकल टीम आहे. आपण अगदी सौमित्र यांच्यापासून सुरुवात करतोय. सर, म्हणजे एकूणच जो विषय आहे तोच खूप क्यूट आहे, प्रेम आहे त्याच्यात आणि नक्कीच म्हणजे तुमचे शब्द असले की त्याला एक वेगळं रूप येणारच आहे. काय एकूणच या गाण्यांबद्दल? मॅन वुमन रिलेशनशिपबद्दल फिल्म बऱ्याच झाल्या असतील, पण ती मृणालने करणं ह्याला एक वेगळा अर्थ आहे. आणि मृणाल जितकी सुंदर आहे तितकीच ही सुंदर फिल्म आहे असं मला वाटतं. हा विषय फार सुंदर आहे आणि मॅन वुमन रिलेशनशिपवर मला असं वाटतं की माझ्याशिवाय चांगलं कोणी लिहित नाही, म्हणून मला तिने गाणी लिहायला सांगितली. एकतर आम्ही खूप जुने मित्र आहोत आणि माझ्या कविता फार आधीपासून तिला माहिती आहेत. आम्ही एकत्र काम पण खूप आधी केलेलं आहे आणि तिची ही पहिली फिल्म आहे आणि त्याच्यामध्ये मला गाणं लिहायला तिने आवर्जून बोलवणं याचा अर्थ तिला माझ्यामधलं काहीतरी माहिती असणार आहे. नाही कसं किती काही कळत नसतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. असं काहीतरी हवंय जे असेल सतत. ए शोना, इकडे बघ ना. मी लाडात येते ना तेव्हा मी तिला म्हणते. किशोर कदम आणि मिलिंद इंगळे ही जोडी तर प्रेक्षकांना ठाऊकच आहे, म्हणजे ही सुपरहिट जोडी आणि त्यात आवाज बेलाचा, म्हणजे क्या बात आहे. बेला, तुझा अनुभव काय म्हणू मी? म्हणजे मला इनफॅक्ट तो रेकॉर्डिंगचा दिवस आठवतोय आणि पहिली गोष्ट म्हणजे मृणालताईची फिल्म आणि पहिल्यांदी ती दिग्दर्शिका म्हणून आपल्यासमोर येते, त्यामुळे खूप एक्साइटमेंट होती आम्हाला सगळ्यांनाच. आणि मिलिंदनी जी धून केलेली आहे ती इतकी सुंदर आहे. म्हणजे ती झाल्या मी मिलिंदच्या घरी आम्ही त्याची रिहर्सल केली आणि रिहर्सलच्या दरम्यानच ते ऐकल्या माझ्या अंगावर काटा आला. मी तेव्हाच मिलिंदला म्हटलं की क्या बात आहे मिलिंद, फार इतकी सुंदर चाल झालेली आहे. त्याची अनेक गाणी मला आवडतात, पण आय थिंक आता हे मी गायलं असल्यामुळे आय थिंक दिस इज द बेस्ट सॉन्ग. इतकं सुंदर गाणं आहे, आमचं डुएट आहे आणि ऑफकोर्स किशोरदादांचे शब्द, तर त्यामुळे 4 चांद लागतात गाण्याला. आणि मी म्हटलं तसं खूप विलक्षण अनुभव होता, कारण का मला अजूनही आठवतं रेकॉर्डिंग जेव्हा चालू होतं तेव्हा मृणालताई इतकी एक्सायटेड होती की मी जिथे रेकॉर्ड करत होते त्या रूममध्ये ती खुर्ची घेऊन बसली होती आणि मग नंतर तिला सांगितलं अगं नाही, तुला खूप चांगलं ऐकायचं असेल तर तू दुसऱ्या साईडला जा मॉनिटर रूममध्ये. मग ती तिथे जाऊन ऐकत होती आणि फार सुंदर झालं होतं रेकॉर्डिंग आणि गाणंही नक्की आवडेल लोकांना. नक्कीच हा सिनेमा तुमच्यासाठी खूपच स्पेशल असेल, कारण 2 गाणी तुम्ही कंपोज केली आणि एक सुरेलने केली आहे, त्यामुळे जरा स्पेशल सिनेमा आहे. काय सांगावं सर? नक्कीच. एकतर मृणालची फिल्म आहे, मृणालची पहिली फिल्म आहे ती मी करतोय आणि जसं किशोर म्हणला की काय म्हणलास तू मगाशी, मॅन वुमन रिलेशनशिपवर माझ्या इतकं चांगलं कोणी नाही. तसं मी अगदी म्हणत नाही की रोमॅन्टिक गाणी माझ्यासारखी कोणी करू शकणार नाही, असं नाही. करतील, किशोर एवढा कॉन्फिडंट मी नाही आहे, पण नक्कीच रोमॅन्टिक गाणी करायला मला आवडतं. कारण आम्ही दोघांनी जी काही आत्तापर्यंत गाणी केली आहेत किंवा मी इतर चित्रपटातली गाणी केली ती पण बरीचशी रोमॅन्टिक गाणीच आहेत, त्याच्यामुळे रोमॅन्टिक गाणी करायला खूप मजा आली. आणि मृणालच्या पिक्चरची रोमॅन्टिक गाणी करायची तर खूप वेगळा अनुभव होता. सौमित्राचं माझं ट्युनिंग आहेच, त्यामुळे शिवाय बेलाबरोबर तर आमचं दोघांचं डुएट जे आहे ते खूप रोमॅन्टिक आणि छान झालं आहे असं मला वाटतं. आणि पहिली फिल्म त्याच्यामध्ये 3च गाणी मला आवडली असते आम्हाला दोघांनाही. एक म्युझिकल फिल्म असते आणि 7-8 गाणी असते तरी, पण का होईना 3 गाणी असून देखील आज आपण इतकं छान तऱ्हेने त्याचं फंक्शन झालं, CD लॉन्च आपण इतक्यात मोठ्या प्रमाणात करू शकलो, हे त्याबद्दल मला नक्कीच म्हणाला थँक्स म्हणायचे वाटतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी 2 गाणी झाली आणि माझ्या मुलाचं पहिलंच गाणं, जो आता खूपच अजून तरुण आहे आणि इतक्या लवकर त्याला पण छान ब्रेक मृणालमुळे मिळाला.
रवीजी, तुमच्यासाठी एक अनोखा, एक वेगळा अनुभव असेल हा, कारण मिलिंदजी आहे आणि किशोरजी यांची केमिस्ट्री तर सुपरहिट आहे आणि त्यात तुमचा आवाज म्हणजे क्या बात. मला जास्त आनंद होतो याचा, कारण स्वतः मिलिंद गातो, त्याच्या मुलांनी कंपोज केलं आणि गाण्यासाठी मला निवडलं, तर म्हणजे काहीतरी विशेष खास असणार आणि तसं ते होतं. सुरेलबद्दल असं सांगता येईल की त्याला काय हवं आणि काय नको हे त्याच्या स्पष्टपणा होता त्याच्या सगळ्या विचारामध्ये, कंपोजिशनमध्ये, की मला हे असंच पाहिजे. इतक्या लहान वयामध्ये इतका खंबीरपणा किंवा इतकी मॅच्युरिटी नॉर्मली दिसत नाही. पण खूप मजा आली गाताना. एक तर किशोरचं बऱ्याच दिवसाला चित्रपटाची थीम सॉंगच असल्यासारखं ते आहे, तर त्यामुळे खूप आवडलं आणि खूप मजा आली. म्हणजे तुझ्यासाठी हा पहिला अनुभव होता आणि तुझ्या पहिल्या कॉम्पोजिशनला साठेजींचा आवाज मिळाला, म्हणजे नक्कीच खूप नशीबवान आहेस तू. काय सांगावं? खूपच मी हॅपी आहे की किशोर कदमांसारख्या त्यांनी माझे लिरिक्स लिहिले आहेत आणि एवढ्या सिनियर सिंगरने, मोठ्या सिंगरने माझं गाणं गायलं आहे. खूप हॅपी आहे मी आणि खूप एक्साइटमेंट होती आजच्या दिवसासाठी. बाबांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? म्हणजे खूप जास्त इंटरफिअरन्स केलं त्यांनी? नाही इंटरफिअरन्स असं म्हणणं नाही, पण चांगल्या तऱ्हेची मदत. चाल माझीच आहे कम्प्लिटली, पण तरी मजा आली काम करताना. ॲक्च्युली त्याची स्टोरी अशी आहे खरी म्हणजे की मृणालनी जेव्हा सांगितलं की असं किशोरनी लिहिलं की या रस्त्यावर चालत असता वाटत राही, त्या रस्त्याने गेलो असतो असेच काही, असे किशोरनी जरा अवघडच शब्द लिहिले आणि मी ती चाल करणार होतो जी आता रवीनी गायली आणि सुरेलनी चाल केली, ती मी करणार होतो. मी चाल केली पण, आणि असंच ते शब्द सुरेलने बघितले, कारण तो स्वतः पियानो वाजवतो आणि गाणं पण शिकतोय तो. तर सुरेल मी म्हटलं अगं काय, आता सुरेलला म्हटलं अरे बघ केवढे अवघड शब्द लिहिलेत, त्याला कशी चाल करायची? हा म्हटलं काय तुला काय चाल करायला अवघड आहे, तू चाली करतोस ना, तुला काय अवघड वाटते? अरे म्हणलं नाही, शब्द जरा अवघड आहेत, शब्द नेहमीसारखे असे काही अगदी हलके फुलके शब्द नाही आहेत, जड शब्द आहेत. तर म्हणतो की बघू ना, मी करतो चाल, मला येते का बघूया, असं कॅज्युअली म्हणला तो. म्हटलं हो कर ना, तुला काय वाटतं सोपं आहे का करायला, कर, असं म्हणून मी त्याला आपलं चॅलेंज केल्यासारखं केलं. आणि विदिन 1-2 तासात रात्रीची वेळ होती, रात्री पियानोवर बसलो होता, बाबा चाल केली आहे म्हणलं. मी म्हटलं काय? हो म्हणलं, मला ऐकवली, चांगली वाटली चाल मला. म्हटलं मुलाला ऐकूया आपण. मग माझी चाल आणि त्याची चाल अशी आम्ही न सांगता ह्या 2 चाली केल्या, जसं सांगितलं, एक सुरेलने केली, एक मी केली, कुठली तुला सांगणार नाही. आणि मग मुलाला सुरेलची चाल आवडली आणि माझी चाल रिजेक्ट झाली आणि मग असं ठरलं की नाही आता हे गाणं सुरेल करणार. असं म्हणजे अचानक घडलं हे, ते की असं प्लॅन नव्हतं की सुरेलनी चाल करायची, असं काही ठरलेलं नव्हतं त्याच्यात. त्याच्यामुळे हा एक वेगळा एक्सपिरियन्स आणि वेगळा आनंद आम्हाला सगळ्यांनाच त्यातनं घेता आला. तुझं आणि मिलिंदजींचं एक ड्युएट गाणं आहे याच्यात, त्याची एक छोटीशी झलक होऊन जाऊ दे. मन बावरते मग सावरते, मज ठाऊक नाहे का घडते, मन बावरते मग सावरते, मन बावरते मग सावरते. झी 24 तास एक पाऊल पुढे.